पावभाजी तयार आहे। सुरुवातीला आपण तेल टाकून घेणार आहोत। आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। साधारण 2 कांदे आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित। आता आपण यामध्ये मोठे 3 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित टाकून तळून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये टमाटर प्युरी टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण 1 चम्मच लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित ते आपल्याला हलवून घ्यायचे आहे। यानंतर आपण लगेचच यामध्ये गोबी, आलू, शिमला मिर्च, गाजर, कच्चे हिरवे वाटाणे टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित आता ते हलवून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। अतिशय सुंदर असा एक हिरव्या मिरचीचा सेंट आपल्याला येतो। यानंतर आपण यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये 2 चम्मच पावभाजी मसाला टाकून घेणार आहोत। व्यवस्थित त्यात आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडे पाणी टाकून घेणार आहोत। आपण इथे पाहू शकता संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स जेवढे काही आहेत ते अतिशय व्यवस्थित शिजून झाले आहेत। आता आपण सर्व या आपल्या भाज्यांना व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत। अतिशय सुंदर असे स्मॅश झालेले आहे। यामध्ये थोडे बटर ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित संपूर्ण ते चारी बाजूने हलवून घ्यायचं आहे। पावभाजी रेडी आहे। अतिशय सुंदर, सुगंधित आणि अतिशय दिसण्यासाठी पण सुद्धा लाजवाब असं हे दृश्य आपण इथे पाहू शकता।